नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश धकाते. आज पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या भेटीला आलो. सगळ्यांना माहित आहे की आपण जे सिरीज सुरू केलेली आहे, याच्यात आपण डेली अनालिसिस करतो. तर डेली अनालिसिस आपण मित्रांनो काल जे निफ्टीचं केलं होतं, ते बघू शकता की कशा प्रकारे आज हे मार्केटमध्ये अवतरलेलं आहे. म्हणजे आपण ठरवलं होतं की मार्केट इन केस जर इथे ओपन झालं आणि वर जर गेलं आणि ही लेवल जर ब्रेक केली आणि वरच्या साईडला गेलं तर आपण वर जाणार. पण आपली ही लेवल ब्रेक केली नाही, मार्केट डाऊन साईडला गेले एक्झॅक्टली डाऊन साईड. म्हणजे वरच्या साईडला आपण जो रेजिस्टन्स काढला होता त्या रेजिस्टन्स वरून एक्झॅक्ट मार्केट खाली आलेले आहे. तसंच आपण बँक निफ्टी जाऊन बघू की कशा प्रकारे मार्केटने रिॲक्ट केलेला आहे. तर ज्या प्रकारे आम्ही काढली होती लेवल की खालच्या साईडला गेलं तर खालच्या साईडला ही चांगल्या प्रकारे आपल्याला मोमेंटम भेटलेलं आहे. तर मार्केट उद्या कसं राहील आपण त्याच्यासाठी थोडं अनालिसिस करू. त्याच्या अगोदर मी निफ्टीचा चार्ट काढतो आणि आपण थोड्या लॉंग टाइम फ्रेमवर थोडं अनालिसिस करणार की सध्या मार्केटमध्ये काय ट्रेंड आहे. त्याच्या अगोदर हे डिलीट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार की सध्या मार्केटमध्ये जो ट्रेंड सुरू आहे तो आहे एक झिगझॅग वेव्ह मध्ये. म्हणजे याच्या अगोदर जो सपोर्ट झोन होता हा वाला, इथून ऑलरेडी 1, 2, 3 आणि हा चौथ्यांदा वेळा हा परत गेलेला आहे. तर इथे सध्या जी परिस्थिती आहे, सध्या इलेक्शनची परिस्थिती असल्यामुळे मार्केट खूप व्होलेटाईल आपल्याला असू शकतो. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला हा सगळ्यात मोठा रेजिस्टन्स आणि जर मार्केटला इथून पुन्हा थोडं वर जायचं असेल तर तुम्ही बघू शकता की ही जी डे टाइम फ्रेम आहे, डे टाइम फ्रेम इथूनच काल पण रिजेक्शन आलं होतं आणि आज पण याच रेंजमधून रिजेक्शन आलं होतं. तर आता आपली रणनीती हे उद्यासाठी काय असेल आपण हे 15 मिनिटमध्ये बघू. तर 15 मिनिटमध्ये बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की आज इथून सप्लाय झोन म्हणजे हा जो होता हा एक ऍज अ रेजिस्टन्स म्हणून मार्केटमध्ये आज यांनी इथे अप्लाय केलेला आहे. म्हणजे आज हा ऍज अ रेजिस्टन्स इथे परफॉर्म केलेला आहे. ठीक आहे. तर इथे रेजिस्टन्स झाला त्याच्यामुळे आपल्याला उद्याची जी लेवल्स आहे खूप चांगल्या प्रकारे काढावं लागेल की हा आहे आपला रेजिस्टन्स. मग रेजिस्टन्स हा आहे. तर त्याच्यानंतर इथे मी तुम्हाला थोडा सपोर्ट कसा आहे ते पण दाखवून देतो. हा ही आपली उद्या सपोर्ट झोन असेल. म्हणजे याच्या जर खाली जर गेला मार्केट तर उद्या आपण इथे सेल करू आणि इथे जर आला याच्या जवळ तर आपण इथे असा ह्या साईडला आपण इथे सेल करू शकतो किंवा याच्या वर जर जाऊन आला तर इथे आपण बाय करू शकतो. ठीक आहे. तर एवढं समजल्यानंतर आपण थोडा याला पुन्हा एकदा याला थोडं हेवी करून पाहू आणि एक येथे सपोर्ट झोन मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. ठीक आहे. तर हा काय असेल आमचा उद्याचा सपोर्ट झोन. जर इन केस मार्केट जर याच्या खाली जर गेलं तर आपण इथे सेल करू. तर हा म्हणजे असाच राहणार आहे. याच्या मार्केट जर खाली गेलं तर मार्केट हा इथे आणि सरळ आपला टार्गेट जो असेल तो हा असेल. ठीक आहे. आणि जर वर गेला तर काय असेल, वर असा जाईल मार्केट इथे टप्पा खाऊन हा अशा प्रकारे वर जाऊ शकतो. तर उद्याचा जो अनालिसिस आहे मार्केटमध्ये हा निफ्टीचा अनालिसिस आहे. आता आपण बँक निफ्टीचा बघणार. त्याच्या अगोदर आपण डेली मध्ये पण बँक निफ्टी बघून घेऊ. अशा प्रकारे याचा सध्या तरी परफॉर्मन्स आहे. इथे आपल्याला दिसतंय की इथे पण एक रेजिस्टन्स लेवल आपल्याला वरच्या साईडला दिसत आहे बँक निफ्टीवर. 15 मिनिट टाइम फ्रेमवर बघू की आपण उद्या एंट्री किंवा एक्झिट कशी घ्यायची. तर आपल्याकडे इथे हा जो वरचा झोन आहे हा एक रेजिस्टन्स झोन म्हणूनच इथे आपल्याला दिसत आहे हवाला. आणि त्याच्यानंतर एक आपल्याला सपोर्ट पण इथे दिसू शकतो. तर सपोर्ट कोणता आहे सध्याच्या परिस्थितीत? हा एक सपोर्ट आहे, पण हा एक छोटा सपोर्ट आहे. मेजर सपोर्ट आपल्याकडे हा दिलेलाच आहे किंवा या रेंजमध्ये आला, या रेंजमध्ये आला तर तुम्ही उद्या बाय करू शकता. तर इथे 5 लेवल जर काढली तर मार्केट आपल्याला अशा प्रकारे जर जाताना दिसलं तर आपण फुल्ली इथे बाय करू शकतो किंवा मार्केट आपल्याला उद्या असा टप्पा खाऊन असा थोडाफार इथे जाताना दिसलं तर आपण या लेवलला एंट्री करू. तर चला मित्रांनो, या प्रकारे तुम्ही तुमच्या लेवल्स आजच ड्रॉ करा आणि उद्या जसं मार्केट सुरू झालं, मार्केटला थोडं कूल डाऊन द्या आणि बघा की मार्केटची डायरेक्शन काय आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही मार्केटमध्ये एंट्री करा. तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया उद्या याच वेळी याच चॅनलवर. आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून जेवढे पण आमचे व्हिडिओ येतील ते तुम्हाला नोटिफाय होईल. तर पुन्हा भेटू मित्रांनो. जय हिंद, जय भारत.